हलगीवाले बंद करा वाजवायचं. हलगीवाले, पाठीमागच्या हलगीवाले बंद करा. सगळ्यांना सूचना आहे, पाठीमागं वाजवणारे हलगीवाले बंद करा. आणि या सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य शिवानंद हैबतपुरे साहेब. समोरची माणसं सगळे इकडे खुर्च्या आहेत, इकडे बसून या. झाडाखाली बसलेली माणसं इकडे पुढे या. हलगीवाला हलगी बंद करा आता. हलगीवाल्याला माझं सांगणं आहे, हलगी बंद करा आता. आणि ह्या इकडे लेफ्ट साईडला सगळ्यां आणि उभारलेली माणसं इकडे या. पलीकडे खुर्च्या आहेत आणि सावली सुद्धा आहे, इकडे या. या सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते शिवानंद हैबतपुरे साहेब. भारत माता की. थोडा आवाज आणखीन मोठा येऊ द्या. भारत माता की. हर हर वंदे वंदे. जय भवानी. जय 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 भवानी. येळकोट येळकोट. आज सन्मान्य गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर प्रेम करून आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रेम करणारे जतमध्ये विविध पक्षामधली मान्यवर मंडळी आज पक्षप्रवेश करतायत. त्यामध्ये त्यांना विनंती आहे, आपण VIP कक्षामध्ये बसायचं आहे. माननीय नगरसेवक परशुराम मोरे, माननीय रावसाहेब यादव, माननीय राजू यादव, माननीय कल्लाप्पा पाचंगे, माननीय दिबंगर बामणे, माननीय मेहबूब शेख, अनंत वाघमारे, रमजान नदाब, रियाज शेख, इम्तियाज महात, ज्योती घाटगे, सुशीला वनमोरे, निंगाप्पा हिरगोंड, रावळगुंडवाडीचे माजी सरपंच, सर्वांना विनंती आपण VIP कक्षामध्ये बसायचं आहे. विनंती हैबतपुरे साहेब. समोर बसलेल्यांना विनंती आहे, बाजूला खुर्च्या मोकळ्या आहेत. खाली बसलेल्यांनी कृपया खुर्चीवरती आसनस्थ व्हायचं आहे. हलगीवाल्याला विनंती आहे, थोडा हलगी वाजवणं थांबवायचं आहे. बांधवांनो, 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आणि येत्या आणि येत्या 20 तारखेला एक महत्त्वाचा निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जत विधानसभेकडे लागलंय. कारण लोकांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहिती आहे की जतमधनं बहुजन समाजाचा, गोरगरिबांचा धान्या वाघ गोपीचंद पडळकर लढतो आहे. आणि म्हणून ही येणारी निवडणूक ही केवळ निवडणूक नाही, ही दोन जातींमधली कुस्ती नाही, ही दोन माणसांमधली लढाई नाही. ही निवडणूक दोन वेगवेगळ्या पक्षांमधली, आघाड्यांमधली देखील लढाई नाही. ही निवडणूक दोन विचारांची लढाई आहे. एक पहिला विचार जो या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं शोषण करत गेला, इथल्या वंचित, शोषित, पीडित, सामान्य गोरगरीब कष्टकरी समाजाला आपल्या पायाखाली चिरडवण्याचं पाप ज्या प्रस्थापित भांडवलदारांनी केलं, तो विचार एकीकडे आहे. आणि त्या विचाराच्या विरोधात सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विचार आहे. आपल्याला ठरवावं लागणार आहे आपण कोणाबरोबर आहोत. मी लिंगायत समाजाचा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रभर लिंगायत समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती काम करतोय. बांधवांनो,
धनगरांचं आणि लिंगायतांचं एक खूप मोठं सांस्कृतिक ऋणानुबंध आहेत, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. धनगर लिंगायत सांस्कृतिक बांधव आहेत, कारण महात्मा बसवण्णांच्या चळवळीमध्ये शरणवीर गोल्हाळ नावाचा एक धनगर योद्धा होता. तो जर राहिला नसता तर कदाचित महात्मा बसवण्णांचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकला नसता. हे आपले ऋणानुबंध आहेत, हे समजून घेणं आवश्यक आहे. कित्तूरची राणी चन्नम्मासोबत संगोळी रायण्णाचं नाव येतं, विरोबा आणि वीरभद्राचं नाव येतं. हा सांस्कृतिक समन्वय दोन समाजातल्या, दोन परिवारातल्या सांस्कृतिक संबंधाचा विचार आपल्याला दाखवतोय. आपल्याला ठरवावं लागेल की 20 तारखेला सांगावं लागेल की होय, या जत विधानसभेतनं एक क्रांतीची लाट उसळते आहे, आणि ती लाट जर कुठली असेल तर धनगर लिंगायतांची वज्रमुठीची लाट आहे. ती लाट जर कुठली असेल तर सामान्य बहुजन समाजाला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची लाट आहे. आणि केवळ निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहता येणार नाही. कारण बसवण्णांनी सांगितलं, इव नारव इव नारव इव नारव यंदे निसेदिरय्या, इव नम्मव इव नम्मव इव नम्मव यंदे निसय्या, नम कूडल संगम देवा नि महामने मगनेंद निसय्या म्हटलंय. बसवण्णांनी 12व्या शतकात हा विचार मांडला की हा कोण्या जातीचा, तो कोण्या जातीचा यापेक्षा अमृतस्य पुत्र वयम, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे एक आहोत, ही भूमिका आहे. मी नेहमी सांगत असतो, एकतर स्वयंपाकी आपला असला पाहिजे, नाहीतर वाढप्या आपला असला पाहिजे, तर आपल्या पदरात काहीतरी पडतंय. प्रस्थापित जर स्वयंपाकी असेल, भांडवलदार जर वाढप्या असेल, तर सामान्य माणसाच्या पदरात काहीच पडणार नाही. आणि जतमध्ये जो दुष्काळाचा वणवा पसरलाय, त्या दुष्काळाच्या वणव्याला शांत करायचं असेल कृष्णेच्या पाण्यानं, तर एकच नेता आहे, एकच उमेदवार आहे, एकच सेवक आहे, त्याचं नाव गोपीचंद पडळकर साहेब आहे. लक्षात घ्या, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. हा प्रतिनिधी आमच्या हिताचा आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाशी याचा संबंध आहे. केवळ फक्त जत बरोबर नाही, महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाच्या सामान्य प्रश्नावरती जाणीवपूर्वक लढणारा हा बुलंद आवाज आहे. आणि या आवाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला 20 तारखेला करावं लागणार आहे. मी नेहमी सांगत असतो, इथल्या प्रस्थापित काँग्रेसच्या व्यवस्थेने, इथल्या प्रस्थापित भांडवलदारांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं. फोडा आणि झोडा ही नीती केली. त्यांच्या लक्षात आलं, पडळकर साहेब येत आहेत मतदारसंघात, आता मतदारसंघाचं परिवर्तन होणार आहे. इथल्या सामान्य माणसाच्या हाताला काम मिळणार आहे, डोक्याला विचार मिळणार आहे, विचाराला दिशा मिळणार आहे, दिशेनं दशा बदलणार आहे, सामान्य माणसाला विकासाची गती प्राप्त होणार आहे. हे लक्षात आल्याबरोबर प्रस्थापितांनी पुन्हा जाती जातीमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचं काम केलं. भूमिपुत्र आणि विकास पुत्राचा विचार केला. बांधवांनो लक्षात घ्या, सामान्य माणसाच्या मातीबरोबर ज्याची नाळ जुडलेली आहे, त्या सामान्य माणसाबरोबर आपल्याला राहावं लागणार आहे. लिंगायत समाजाचे नेते आर.के. पाटील यांचंही स्वागत आहे. बांधवांनो, मी सांगत होतो, खंडोबाला 2 बायका, एक म्हाळसा आणि दुसरी कोण, बाणू. आम्ही एकाच कुटुंबातले धनगर आणि लिंगायत आहेत. आमच्यात वाद राहू शकत नाही, कारण लिंगायताच्या सगळ्या जाती पोट जातीचे सगळे नेते या महायुतीच्या मंचावर आहेत. लक्षात घ्या, आमच्या सोबत आम्ही आहोत, आपण सगळे एक आहोत. आणि म्हणून ही निवडणूक, या निवडणुकीला सामोरं जात असताना जतमधनं जी क्रांतीची लाट निर्माण होणार आहे, आर.के. पाटील साहेबांना विनंती आहे, कृपया मंचावरती यायचं आहे. मी सांगत होतो, धनगर लिंगायतांचा सांस्कृतिक संबंध काय, आज तुम्ही सांगताय जाती जाती तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय, याची बीज कुठे आहेत? हे विषारी बीज प्रस्थापितांनी पेरलं. लक्षात घ्या, हे काँग्रेसवाल्यांनी पेरलंय. कारण तुम्ही मी जरी एक आलो तर आमच्या वेदना संपतील, आमचे दुःख संपतील, आमचा नेता तयार होईल, आमचा विचार तयार होईल.
हे होऊ नये यासाठी प्रस्थापितांनी तेच केलं. काँग्रेसचा इतिहास जर तपासला तर लिंगायत समाजाचे कर्नाटकमध्ये निजलिंगप्पा नावाचे खूप मोठे नेते होऊन गेले. कायम काँग्रेसवाल्यांनी त्या निजलिंगप्पावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे समाज म्हणायचं आणि त्या समाजाची माती करण्याचं पाप काँग्रेसवाल्यांनी कायम केलेलं आहे. आणि बांधवांनो, तुम्ही आणि आम्ही एक होण्याची ही योग्य संधी आहे, योग्य वेळ आहे, विजयाचं गणित आहे. महायुतीकडे देवेंद्र फडणवीसांसारखा दूरदृष्टीचा महानायक आहे, लोकनेता आहे आणि त्यांच्या जोडीला गोपीचंद पडळकरांसारखा एक बाणेदार व्यक्तिमत्वाचा कार्यकर्ता नेता आहे. आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये धनगर आणि लिंगायत आणि बहुजन समाज, मायक्रो ओबीसी आणि सगळे छोटे अल्पसंख्याक जर एकत्र आले तर परिवर्तनाची एक मोठी लाट निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राचं समीकरण बदलू शकतं. एक नवा विचार आपल्याला देता येईल. आपल्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत आणि त्या वेदनेतून मुक्त व्हायचं असेल तर आपला एकच उमेदवार आहे, त्यांचं नाव गोपीचंद पडळकर आहे, लक्षात घ्या. आणि मग जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतोय की सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करणारा कार्यकर्ता महाराष्ट्राचा विधिमंडळात हवा आहे. विधान परिषदेत गेल्यानंतर एवढी हवा आहे तर विधानसभेत गेल्यानंतर काय हवा होऊ शकते याची तुम्ही कल्पना करा, लक्षात घ्या. कारण सामान्य माणसाच्या माध्यमातून निर्माण झालेली ही शक्ती तुमची आणि आमची प्रश्न सोडवणारी आहेत. महात्मा बसवेश्वरांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाचं काम, जी गेल्या 50-60 वर्षापासून लिंगायत समाजाची प्रलंबित मागणी होती, ती मागणी महायुतीच्या सरकारने मान्य केली. आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लिंगायताच्या पोराला, लिंगायताच्या कार्यकर्त्याला, कष्टकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, तो विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची तरतूद केली आणि विकासाचं एक नवं दालन लिंगायत समाजाच्या माध्यमातून उभं करण्याचं काम केलं. खासदार गोपछडेंसारख्या कार्यकर्त्याला राज्यसभेची संधी लिंगायत म्हणून मिळाली. अनेक कामांची मांदियाळी सांगता येईल बांधवांनो. आणि तुम्ही आणि आम्ही वेगवेगळ्या छोट्या छोट्या जातीची माणसं जर संघटित झालो तर हे बळ केवळ पडळकर साहेबांचं वाढणार नाही तर देवेंद्र फडणवीसांचं बळ वाढणार आहे, लक्षात घ्या. आणि देवेंद्र फडणवीसांचं बळ वाढणं म्हणजे महाराष्ट्रातल्या विकासाला गती आणणं आहे. महाराष्ट्रातला जातीवाद संपवून विकासाची वाट धरणं म्हणजेच फडणवीस साहेबांच्या मागे जाणं आहे. आणि 20 तारखेला जो निर्णय आपण घेतो आहोत तो निर्णय जाणीवपूर्वक घ्यायचा आहे. कारण आम्ही भस्म आडवं लावतो, भंडारा देखील आडवं लावतायत. ही वीरभद्राची, ही वीरोबाची, ही खंडोबाची, ही मल्हारी मार्तंडाची, ही महात्मा बसवण्णांची, ही वीर गोल्लाळाची, ही कित्तूरच्या राणी चन्नम्माची, संगोळी रायण्णाची लेकरं आहेत. आणि याची सुरुवात जतच्या मातीवरनं आपल्याला ते बिगुल वाजवायचं आहे. आम्हाला सांगायचं आहे जतमधनं की आम्ही सगळे बहुजन एक आहोत. आम्ही सगळेजण विकासाच्या वाटेवर प्रवास करणारी माणसं आहोत. कारण अनेक योजना आहेत, त्या सगळ्या योजना सांगणार नाही. कारण मी फक्त माझ्यापुरतं बोलतोय, माझ्या जाती समूहापुरतं बोलतोय, माझ्या कळपापुरतं बोलतो आहे. कारण महात्मा बसवण्णांचा विचार लंडनच्याही पलीकडे पोहोचला, थेम्सच्या किनाऱ्यावर पोहोचला. महात्मा बसवण्णांच्या पुतळ्याची स्थापना लंडनच्या थेम्सच्या किनाऱ्यावर करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं. हा सगळ्यात महत्वाचा वाटा भारतीय जनता पक्षाने लिंगायत समाजाच्या साठी घेतलेला आहे, तो आपल्याला विसरून चालणार नाही. आणि विकासाला मत हवाय, केवळ जातीवादाला मत नाही. मत विकासाला, जगच्या समग्र परिवर्तनाला मतदानाची आवश्यकता आहे बांधवांनो. आणि महिला असतील, पुरुष असतील, सामान्य कार्यकर्ते, ऊसतोड कामगारांचा हा भाग आहे. इथे विकास फुलवता आला असता प्रस्थापितांना, पण नाही. गरीब अजून गरीब झाला पाहिजे आणि श्रीमंत आणखीन श्रीमंत झाला पाहिजे. विस्थापित विस्थापितच राहिला पाहिजे आणि प्रस्थापित प्रस्थापित राहिला पाहिजे. असं पै पाहुण्यांचं राजकारण करण्याचं काम ज्या प्रस्थापितांनी केलं, त्या प्रस्थापितांना मातीत काढण्याचं काम येत्या 20 तारखेला तुमच्या आमच्या मतांच्या माध्यमातून, पडळकर साहेबांच्या विजयाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि ज्या ज्या योजना सामान्य माणसाला मिळाल्या त्या योजना पूर्वी नव्हत्या. केवळ समाज म्हणून नाही, महाराष्ट्राचा आणि देशाचा नागरिक म्हणून देखील महायुतीनं सामान्य माणसाच्या पदरात भरपूर काही टाकलेलं आहे.
लिंगायतांना टाकलंय, धनगरांना टाकलंय, रामोशांना, बेरडांना, न्हाव्यांना, कोळ्या माळ्याला, तेल्या तांबोळ्याला. अरे ज्यांची कुठेच नोंद नाही अशा सामान्य माणसाची नोंद घेणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यांचं बळ वाढवणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे. आणि मी अपील करतो आहे जतमधल्या तमाम महात्मा बसवण्णांच्या लेकरांना की ही वेळ आहे आपण संघटित होण्याची, ही वेळ आहे संघटितपणे निर्णय घेण्याची. कारण तुमचा आणि आमचा निर्णय महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. मराठवाड्यातला धनगर लिंगायत एकत्र झालाय, बहुजन सगळा एकत्र झालाय, गरीब मराठा बांधव आपल्या सोबत आलाय, मुस्लिम मायनॉरिटीचे लोक आपल्या सोबत आहेत, दलित ओबीसी आपल्या सोबत आहेत, भटके आपल्या सोबत आहेत. आपल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत. त्या वेदनांना तिलांजली द्यायचा असेल तर आपल्या हक्काचा माणूस आपल्याला विधिमंडळात पाठवणं आवश्यक आहे. आणि मग काही बदलू शकतं माणूस, आवश्यकता आहे ती तीव्र इच्छाशक्तीची. आणि पडळकर हे नाव तीव्र इच्छाशक्तीचं आहे, तीव्र क्रियाशक्तीचं नाव आहे. आणि अशा नेत्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे. गुड्डापूरच्या दानम्माला आम्ही नवस केलंय की दानम्मा तू सगळ्याला जे जे पाहिजे ते दिलंस. जो कोणी गुड्डापूरच्या दानम्माच्या पुढे पदर पसरतो त्या पदरामध्ये दानम्मा देवी भरभरून टाकते, त्या पदरामध्ये खंडोबा भरभरून टाकतो. जतमधल्या बहुजन समाजाला, जतमधल्या लिंगायत समाजाला, जतमधल्या सामान्य माणसाला माझी विनवणी आहे की बांधवांनो, एक नेतृत्व तयार होण्यासाठी 20-20 वर्षाचा, 30-30 वर्षाचा प्रखर संघर्ष करावा लागतो. आणि या संघर्षामध्ये त्या नेत्याच्या पाठीमागे आपण जर राहिलो तर निश्चितपणे आपल्याला योग्य न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दानम्मा देवीचा आशीर्वाद, महात्मा बसवण्णांचा आशीर्वाद, शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा आशीर्वाद गोपीचंद पडळकरांच्या सोबत आहे, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत आहे, एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे. हा आशीर्वाद अजितदादांच्या सोबत आहे, महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांबरोबर हा आशीर्वाद आहे. आणि मी अपील करतोय पुनश्च एकदा, लिंगायत बांधवांनो संघटित व्हा, एकत्र या. आणि ही संधी आहे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहण्याची. आपण सर्वजण निश्चितपणे 20 तारखेला तो निर्णय घेणार आहात. कारण तो निर्णय सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे या गोष्टीची. मी नेहमी सांगत असतो, एक गाव होता आणि त्या गावाच्या बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता होता. आणि फिरत 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 एक आंधळा त्या गावात आला आणि त्याला गावाच्या बाहेर जायचं होतं. प्रत्येकाला काम होतं. त्या आंधळ्याने एका माणसाला रस्ता विचारला, गावच्या बाहेर जायला रस्ता कुठं आहे असं म्हटल्यानंतर त्या गावातल्या माणसानं म्हणलं, तुला हाताशी धरून बाहेर घेऊन जायला आम्हाला वेळ नाहीये, पण एक काम कर, गावाला वेस आहे मोठी, वेशीला एकच दार आहे, त्या दारातनं बाहेर जाता येतं. तू काय कर, भिंतीला चाचपडत चाचपडत स्पर्श करत 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 फिर आणि दार लागेल तुला. दार लागल्यानंतर त्या वेशीच्या बाहेर जा आणि तुझी मुक्तता होईल. त्या माणसानं त्याचे धन्यवाद मानले आणि तो निघाला. आंधळा होता, गावच्या बाहेर जायचं होतं, विकासाचा दरवाजा गाठायचा होता, समृद्धीचा दरवाजा गाठायचा होता. चाचपडत चाचपडत तो माणूस निघाला. सगळ्या उकंड्यातनं, काच खळग्यातनं, काटा कुट्यातनं वाट काढत वाढत नेमका दरवाजा आला गावच्या वेशीचा. दरवाजा आल्याबरोबर याला खाज सुटली आणि खाजवत खाजवत पुढे सरकला. दार निघून गेलं, पुन्हा गावाला भटकत राहिला. 20 तारखेला अशी जातीची खाज, पैशाची खाज आपल्याला येता कामा नये. कारण विकासाचा दरवाजा देवेंद्र फडणवीस उघडण्यासाठी इथं येत आहेत. आणि प्रतिनिधी म्हणून गोपीचंद पडळकर आपल्या सगळ्यांना न्याय देण्याच्या मानसिकतेत भूमिकेत आहेत. आपण त्या भूमिकेचं स्वागत करूया. बहुजनांनो संघटित व्हा आणि निश्चितपणे जो लढा आपल्याला द्यायचा आहे विकासाचा, तो लढा आपण निश्चितपणे देऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा महात्मा बसवण्णांचं एक सुंदर वचन आहे, बसवण्णने ताई, बसवण्णने तंदे, बसवण्णने परम बंधू एणगे, वसुधीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना, निम्म हेसुरिट्ट गुरु बसवण्णा. गुरु बसवण्णांना एकच साकडं आहे, बसवण्णा तुम्ही जात वर्ण वर्ग विरहित एकसंघ मानव समाज निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न केलात तोच विचार राजकारणाच्या माध्यमातून आज देवेंद्रजी फडणवीस आणि गोपीचंदजी पडळकर घेऊन जात आहेत. निश्चितपणे ही जातीअंताची लढाई राजकारणाच्या माध्यमातून आपण लढूया. आणि एक सुंदर जत, एक विकसनशील जत, एक विकसित जत, जिथे दुष्काळ नसेल तर सुखांचा सुकाळ असेल,
अशा जतच्या निर्माणासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला मी पुन्हा गावोगावी येणारच आहे. सगळ्या निम याला भेटी मांडलाक ना मी याला निम उरेक बर्रकलीत देऊ नाऊ आणि म्हणून त्यानंतर आपण तिथं बोलूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. सर्वांना पुनश्च एकदा शरणू शरणार्थी मी घोषणा देतोय. माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, विश्वगुरु बसवण्ण नवरिगे, विश्वगुरु बसवण्ण नवरिगे, विश्वगुरु बसवण्ण नवरिगे, शरणू शरणार्थी. शिवप्पा तावशी साहेब, पंचायत समितीचे माजी सदस्य आणि चिदानंद चौगुले आमदार साहेब आपल्याला स्टेजवर बोलतो, आपण स्टेजवर यायचं आहे. शिवप्पा तावशी साहेब आणि चिदानंद चौगुले साहेब. यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष सन्मान्य सुनील भैया पवार. आज महायुतीचे उमेदवार आमचे बंधू आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेला हा प्रचंड जनसमुदाय, हा जनसमुदाय बघितलं म्हणजे आपल्याला प्रेरणा येते. या सर्व जनसमुदायाच्या माध्यमातून त्या जनसमुदायाच्या समोर मी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुती आणि फडणवीस साहेबांचं सर्वात पहिल्यांदा जाहीर आभार मानतो. कारण अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये फडणवीस साहेबांनी किंवा महायुतीनं आमच्या गोपीचंद पडळकर साहेबांना तिकीट दिलं. जरा थोडंसं अटीतटीची लढत लागली होती, काहीतरी शंका वाटत होती लोकांना, पण त्यांनी जो विश्वास येतो आमच्यावरती दाखवला, आमच्या बंधूवरती विश्वास दाखवला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो. आम्हाला कधी कधी वाटत होतं की काही नाठाळांना तिकीट मिळेल आणि आमच्यासारख्या लोकांना मग ते नोटाचं बटन दाबावं लागेल अशी आमची शंका होती, पण तत्पूर्वी त्यांनी आमच्या महायुतीने तिकीट दिलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, मला फक्त आता समोर बसलेल्या जनतेला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे सर आणि म्हणजे गुरुजी आणि विद्यार्थी अशा नात्यानं नाही, मी फक्त तुम्हाला एक दोन प्रश्न विचारणार आहे. त्या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनातल्या मनात तयार ठेवा. मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो, जर जतचे आमदार सध्याचे विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत यांनी 2000 एकरावरती MIDC जर मंजूर करून आणली असती तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं असतं? विचार करा, 2 सेकंद विचार करा, मनातल्या मनात तुमचं उत्तर तयार ठेवा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. जर त्यांनी पहिल्यांदा 2000 एकराची जर MIDC मंजूर करून आणली असती महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये, ते विधानसभेचे आमदार आहेत, ते GR निघण्यापूर्वी त्यांना कल्पना असती, अजून तो म्हणजे जमिनीवरती उतरण्यापूर्वी त्यांना कल्पना असती, तर त्यांनी सर्वप्रथम काय केलं असतं? उमदी गावामध्ये 2000 एकर जमीन पहिल्यांदा शेतकऱ्यांच्याकडनं विकत घेतली असते कमी दरानं, आणि नंतर पुन्हा MIDCच्या प्राधिकरणाबरोबर चर्चा करून ती जमीन 10 पट भावाने त्यांनी विकली असते आणि या जमिनीमध्ये त्यांनी मलिदा आणला असता. आता मार्केट कमिटीचं उदाहरण तुम्हाला माहित आहे, मार्केट कमिटीला उमदीला फक्त 9 एकर जमीन त्यांना पाहिजे होती, 7 लाख रुपये एकराने ती जमीन घेतली आणि मार्केट कमिटीच्या गळ्यात 25 लाख रुपये घातली. त्यावेळी त्या एका फक्त 9 एकराच्या जमिनीमध्ये त्यांनी किमान 1,60,00,000 रुपये मिळवले. तर 2000 एकर जमीन त्यांनी काय केलं असतं? त्यांचा धंदाच तो आहे. आता मला सांगा, 5 वर्ष गेले, 5 वर्ष आपण बघतोय त्यांचा आमदार फंड असू दे किंवा PWDची कामं असू देत, कुठलीही कामं, सगळी कामं ते स्वतः करतात. MIDCचं काम देखील त्यांनी असंच केलं असतं. दुसरा प्रश्न मला तुम्हाला असं आणखी एक विचारायचा आहे, जर शहरासाठी जी पाणी पुरवठा योजना 79 कोटीची आता आपल्या पडळकर साहेबांनी मंजूर करून आणल्या, ती 79 कोटीची योजना जर विक्रम सावंतांनी मंजूर करून आणली असती तर त्यांनी काय केलं असतं? त्यांच्या एखादा बगल बच्च्याला ते काम दिलं असतं आणि त्या बगल बच्च्याच्या करवी ह्यांचा मुलगा, यांचा पुतण्या किंवा बाबासाहेब कोडे किंवा यांचा PA ह्यांनी ते काम केलं असतं. आता गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघतोय आमदार फंड असते काम 3 लाख रुपयाची कामं सुद्धा यांच्या घरच्या लोकांनीच करायची. आता आमचा निगडी रोड सध्या चालू आहे, त्या निगडी रोडच्या कामावरती यांचा मुलगा, पुतण्या, PA बाबासाहेब कोडे हे स्वतः अक्षरशः राबत असतात. म्हणजे आमदारकी यांनी कमवण्याचं साधन बनवलेलं आहे, पैसे कमवण्याचा मार्ग बनवलेला आहे. आमदार फंड असू दे, PWDची कामं असू देत, बजेटची कामं असू देत, कुठली जिल्हा परिषद अक्षरशः ग्रामपंचायतच्या कामावर देखील यांनी डल्ला मारायचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही विकास केलेला नाही. फक्त कामं करायची, जे कामं वर्ण शासनाकडनं मंजूर आहेत ती कामं मंजूर करून आणायची आणि त्याच्यावरती आपले कंत्राटदार नेमायचे आणि यांच्या घरातल्यांनीच कामं करायची. ज्या लोकांनी यांच्यासाठी सतरंजा उचलला किंवा ज्या कार्यकर्त्यांनी यांच्यासाठी दिवसाचा रात्रीचा दिवस केला, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा यांनी कुठली कामं दिलेली नाहीत. सगळी कामं यांनी स्वतः आणलेली आहेत, स्वतः यांच्या घरच्यांनी कामं केली आहेत. हा 5 वर्षाचा इतिहास आहे. त्याच्याच मोबदल्यामध्ये, त्याच्याच तुलनेमध्ये जर आपल्या उमेदवाराचा आपण विचार केला तर इतक्या कोटीची कामं आता करून आणलेत.
इतक्या कोटीची कामं मंजूर, शेकडो कोटीची कामं मंजूर करून आणल्यात, पण कुणीही सांगायचं त्यांचा कुठला बंधू ब्रह्मात पडळकर असतील किंवा त्यांचे कोण मावस भाऊ चुलत भाऊ कुणी इथं कोण काम करत नाही, काही नाही. सगळी कामं आपल्या परीने सगळी कामं कायदेशीररित्या सगळी कामं चालू आहेत. आणि जर काम निकृष्ट दर्जात झालं तर त्या कामाचा कॉलरला हात धरण्यात पण त्यांची हिंमत आहे. तर हाच फरक आपल्या दोन्ही उमेदवारांमध्ये आहे. कोण येते का? चालले का? कोण आहे? शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ मोठे, आपण VIP कक्षात यायचं आहे. तर दोन्ही उमेदवाराचा आपण योग्य तो विचार केला पाहिजे. दोन उमेदवार आपल्या समोर उभे आहेत. आपला उमेदवार हा पैशाला न मानणारा गोरगरिबांचा विचार करणारा उमेदवार आहे. तर त्या गोरगरिबाचा विचार करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आपण राहणं गरजेचं आहे. आम्हा पैसा देवराज चव्हाण, आपण VIP कक्षात यायचं. वाजवायचं बंद करा सांग. हलगीवाले जरा थांबा, हलगीवाले थांबा. मी सांगितल्यानंतर वाजवा म्हणे, आता थांबा. हलगीवाले थांबा, जरा थांबून घ्या. हलगीवाले हलगीवाले थांबा. आपण सर्वजण ज्यांची आतुरतेनं वाट पाहत आहात तेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक विकसित महाराष्ट्र घडवण्याचं विजन घेणारे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते नरेंद्रभाई मोदींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकसित करणारे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं चर्चेमध्ये प्रचंड स्वागत आहे. आणि महाराष्ट्रातली महायुतीची पहिली सभा आणि पहिल्या सभेचा शुभारंभ आज आपल्या चर्चेमध्ये होतोय. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. त्यासोबत माननीय या ठिकाणी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी एक गीत तयार केलेलं आहे. ते गाणं आज या ठिकाणी लॉन्च होतंय. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते हे गाणं लॉन्च होत आहे. साजन बेंद्रे आणि सागर बेंद्रे या दोन बंधूंनी हे बनवलेलं गाणं. वाजवणारे थोडं थांबायचं आहे. हलगीवाले थोडं थांबा. साजन बेंद्रे आणि सागर बेंद्रे यांनी हे बनवलेलं सुरेल गीत, या गीतासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दाद द्यायचा आहे. साजन बेंद्रे आणि सागर बेंद्रे ही जोडी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखतोय आणि त्यांच्याच या सुरेल गीताचं या ठिकाणी अनावरण होतंय. धन्यवाद. गाणं वाजवा. गोपीचंद पडळकर शेठ यांनी यांच्या संकल्पनेतून हे गीत या ठिकाणी झालेलं आहे आणि हे गीत
माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आपणा सर्वांसाठी लंच करण्यात आलेला आहे. आपण या गीताचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण हे गीत त्याला आपण टाळलेल्या गजरामध्ये गीताला साथ देऊया. खूप खूप धन्यवाद. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या गीताला साथ द्यायचे. संपूर्ण महाराष्ट्रामधला सगळ्यात शेवटचा हा मतदारसंघ जरी असला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर या मतदारसंघाची कायमच चर्चा राहिली. त्यामुळं महायुतीनं आपली पहिली सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सभेसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहेत. साहेबांचं आम्ही जतवासियांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आणि आज गोपीचंद पडळकर साहेब आणि भाजपवर प्रेम करणारी जतमधली विविध पक्षाची मंडळांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय. मी पक्षप्रवेशासाठी विनंती केलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण आदरणीय साहेबांच्या शुभहस्ते आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. या पक्षप्रवेशामध्ये जत शहरातलं एक सगळ्यात मोठं नाव जत नगरपालिकेचे नगरसेवक परशुराम मोरेजींचा फडणवीस साहेबांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर मराठा समाज संघटनेचे नेते माननीय रावसाहेब यादव, जत नगरपालिकेचे नगरसेवक सन्मान्य राजू यादव, सन्मान्य कल्लाप्पा पाचंगे, सन्मान्य दिगंबर बामणे, मुस्लिम समाजाचे नेते मेहबूब शेख, अनंत वाघमारे, रमजान नदाफ, रियाज शेख, विकास बनपट्टे, कुमार साळे, ज्योती घाटगे, सुशीला वंडमोरे, रावळगुंटवाडीचे माजी सरपंच निंगदाप्पा हिरगोंड, आप्पासाहेब बेडगे उमराणीचे, अमृतवाडीचे सरपंच आप्पासाहेब बेडगे, त्यासोबत सहभागी होती प्रणिता यादव, जयश्री मोटे,
दर्याप्पा मलमे या सर्वांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर एक विशेष असा पक्षप्रवेश होतोय. ज्यांनी काँग्रेसमध्ये यापूर्वी काम केलं, तेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून ज्यांनी काम केलं, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्याच सरदारजी पाटील साहेबांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराला दाद द्यायची आहे. पुढचा प्रवेश सचिन कलावंत, सचिन करजगी, जतच्या विविध भागातून आपण आलेली सर्व मंडळी, आमदार गोपीचंद पडळकर आणि भारतीय जनता पक्षावरचं आपलं हे प्रेम अशाच पद्धतीनं अबाधित राहावं ही अपेक्षा आहे. आणि यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी आपला बहुजनांचा या सभेचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय डॉक्टर रवींद्र आरळी. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या सभेसाठी आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भारत माता की, भारत माता की. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण अर्ज भरताना सुद्धा सहकार्य केलेलं आहे, त्याच मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहात. मुख्यतः मी एवढं सांगू इच्छितो, जत तालुक्यामध्ये 99.95% लाडकी बहीण योजना ही यशस्वी झालेली आहे आणि याच्यामध्ये प्रचंड बहिणी या मनापासून देवाभाऊंच्या वर प्रेम करणारे आहेत. परवा तरी एक पेशंट माझ्याकडे आली आणि पेशंट म्हणली, डॉक्टर साहेब 4 ठिकाणी मी फिरून आले, मला गुण आला नाही, तुम्ही मला नीट तपासा, 100% मला गुण यायला पाहिजे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच मत देणार आहे. एवढं पेशंट सुद्धा सांगायला लागलेत. त्यामुळं सगळ्याची नाडी कळलेली आहे. आता आपल्याला गोपीचंद पडळकर साहेबांशिवाय दुसरी नाडी दिसणार नाही. गोपीचंद पडळकर साहेबच आमदार होणार आहेत. त्यासाठी व्यासपीठावर सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहे. नवीन आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आजपासून 10 दिवसात पायाला भिंगरी बसवल्याप्रमाणे काम करायचं आहे आणि कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्या हितला प्रचार सभा 288 मतदारसंघ असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिली प्रचार सभा माननीय फडणवीस साहेब आज इथं जतला घेत आहेत. आपला नंबर पहिला आलेला आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरांचं नाव मतपत्रिकेमध्ये पहिला नंबरच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमुळं पहिला नंबर आपण सोडायचा नाही. भारतीय जनता पार्टीचं कमळ आपण विधानसभेत पाठवायचं आहे. या पद्धतीनं आपण या 10-15 दिवसामध्ये प्रचंड ताकद लावायची आहे. आपण लावाल ही अशी खात्री आहे. धन्यवाद. आज विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केला असता. आता या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आज गोपीचंद पडळकर साहेबांना या ठिकाणी पाठिंबा देते आणि यानंतर आपल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतोय शेतकरी नेते सन्माननीय सदाभाऊ खोत. आपण सभेला मार्गदर्शन करावं. जतकरी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये भावांचं स्वागत करायचं आहे. सांगितलं होतं ना मी. रामोशी समाजाचे नेते सन्माननीय दौलतदाना शितोळे. छत्रपती शिवाजी महाराज की. आज या बहुजनांचे नेते 18 पगाड जातींना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर आपले पाय झिजवणारे गोपीचंद पडळकर साहेबांच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलात. खऱ्या अर्थानं या ठिकाणी काल 2 दिवसापासून मी जवळजवळ 40 गावांमध्ये बेरड समाजापर्यंत गेलेलो आहे. ह्या तालुक्याची अवस्था काय आहे ही मी काय सांगणं एवढं ही नाही आहे, पण त्याच्यामध्ये मी एक सांगणार आहे की ज्या ज्या गावांमध्ये मी गेलो
त्या ठिकाणी मला एवढंच त्या ठिकाणी दिसले की काही जातीवाद त्या ठिकाणी दिसलेला आहे. मराठा समाज म्हणजे आम्ही आजपर्यंत मोठा भाऊ मानला, तो मराठा समाज आज थोडाफार त्या ठिकाणी जातीवाद करत आहे. लिंगायत समाजाकरता ह्या गोपीचंद पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी काय काय केलेलं आहे आम्हाला माहिती आहे. महामंडळ बनवण्याकरता साहेबांनी काय केलेलं आहे आम्हाला माहिती आहे. मी फक्त एवढंच या ठिकाणी सांगन, गोपीचंद पडळकर हे 18 पगड जातींचे नेते आहेत. 18 पगड जातींनी एकत्र आलं पाहिजे. 18 पगड जातींनी एकत्र आलं पाहिजे. आजपर्यंत त्यांनी 18 पगड जातींकरता काम केलेलं आहे. आता त्यांना निवडून देण्याचं काम तुमचं आहे, तुम्ही उपकार करत नाही. 18 पगड जाती एकत्र या, आपला मोठा भाऊ मराठा समाज एकत्र घ्या आणि गोपीचंद पडळकर साहेबांना बहुमताने निवडून द्या. मी आपल्याला सांगितलेलं आहे, महाराष्ट्रात आमच्या नेत्याची, आमच्या दैवतांची, देवाभाऊची पहिली सभा आहे आणि आज विजय गोपीचंद पडळकर साहेबांचा आज हा विजय झालेला आहे. आपल्याला फक्त इथून पुढच्या काळामध्ये प्रक्रिया पूर्ण करा, ताकदीने या. आणि मी खास करून माझ्या रामोशी बेरड समाजाला या ठिकाणी सांगणार आहे, रामोशी बेरड समाजाला या ठिकाणी 15-16 हजार मतदान आहे. एकही मतदान गेलं नाही पाहिजे. रामोशी समाज हा जातीला जागणारा आहे, इमानदार आहे. इमानदार शब्द दिला तर शब्द पाळणार आहे. मी माझ्या नेत्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शब्द दिलेला आहे. रामोशी समाज महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेला आहे. एकही मतदान बाजूला जाऊन देऊ नका. आपले थोरले भाऊ, धाकटे भाऊ सगळे एकत्र आणा, पाया पडा सगळ्यांच्या. पण गोपीचंद पडळकर साहेबांना लिंडी निवडून द्या, जास्तीत जास्त मताने निवडून द्या. महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक सांगतो की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस नावाची व्यक्ती मुख्यमंत्री असणार आहे आणि बाजूला आपला नेता सुद्धा बसलेला असणार आहे. ह्याच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी लोणारी समाजाचं एक महामंडळ निर्माण केलं, त्याबद्दल लोणारी समाजाच्या वतीनं फडणवीस साहेबांचं आणि पडळकर साहेबांचं दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. यानंतर आपण सर्वांची वाट बघत थांबलोय ते शेतकरी नेते सन्मान्य सदाभाऊंच्यासाठी जोरदार टाळ्या. जत तालुक्याचे भावी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या सभेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असलेले राज्याचे आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते नाना, आमच्या RPIचे अध्यक्ष संजूभाऊ कांबळे, शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय अंकुशभाऊ, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलभाऊ पवार, आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबा, आदरणीय महाराज शिवानंदजी आणि आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी भावांनो, माता भगिनी, पत्रकार भावांनो, खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे जत विधानसभेकडे लागलेलं आहे आणि याचं एकच कारण आहे की महाराष्ट्राच्या मातीतला बहुजन समाजाचा ढाण्या वाघ या जत विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे. काहींना गोपीचंद पडळकर जेवताना वाटीतल्या भाजीत बी दिसायला लागलेला आहे. काय लोक आता बोलायला लागली ती की हे बाहेरनं आलं या. अरे बाहेरनं कुठनं आलं? काय पाकिस्तानातनं आलं का? आणि जे म्हणत आहेत हे बाहेरनं आलं त्यांना एक विचारा, तुमच्या सोनिया काकू ह्या कुठनं आल्या? त्या इटलीवरनं आल्या तरी त्यांना
तुम्ही लोटांगण घालताया. अरे हा तर आमच्या जिल्ह्यातल्या मातीतला बहुजन समाजाचा नेता आहे आणि तो या जत विधानसभेचा विकास करायसाठी इथं आलाय. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पहिली सभा सुरुवात आदरणीय फडणवीस साहेबांनी ही जत मधून केलेली आहे. का केले त्यांना माहित आहे साहेबांना की माझा ठाण्या वाघ हा जत तालुक्याचा विकास करायला जत मधल्या मातीमध्ये उभा राहिला या आणि याच्या खांद्याला खांदा लावायला आज देवेंद्रजी या ठिकाणी आलेले आहेत. आता या आमदाराला तुम्ही विचारा, अरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जत तालुक्याचा प्रश्न मांडला का? जतच्या पाणी प्रश्नावर बोलला का? जतच्या शहरातल्या पिण्याच्या पाण्यावर बोलला का? शेतीच्या प्रश्नावर बोलला का? अहो हे पूर्वीचं इथलं काँग्रेसचं आमदार म्हणजे कसं आहे, ते बहिराय, मुकाय, आंधळाय, पांगळाय, त्याला बोलायला येत नाही, चालायला येत नाही, ऐकायला येत नाही, तरी म्हणतंय मला विकास करायचा आहे. कसला विकास? माती मुरुम खायचा आहे का? त्याला विचारा. अरे काय गावामध्ये माझा दौरा झाला, तिथलं रस्तं मी बघितलं, एवढं सुंदर रस्ता आहेत. रस्त्यावर तूप सांडावं आणि दोन्ही हातानं भरून घ्यावं. अरे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे कळायला मार्ग नाही. अरे तुम्ही गावगाड्याला प्यायला पाणी दिलं नाही, रस्ते दिलं नाही, पण गोपीचंद पडळकर नावाचा वाघ उभा राहायला आला आणि उमदीला आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली 2000 एकरावरती MIDC मंजूर केली. 2000. आणि तुम्ही काय केलं? जतचा साखर कारखाना विकून टाकला. अरे कारखाना कुणाचा? जत मधल्या शेतकऱ्याचा. घेतलाय कुणी? ज्याला रोज मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडतं या, त्याला इथं पोरग उभा करायचं होतं, पण त्याच्या लक्षात आलं की पोरग आपलं लगेच आउट होईल, म्हणून त्यानं पळ काढला. आणि म्हणून आता सगळे गोपीचंदच्या मागे लागली. पण मी आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी यांचं अभिनंदन करतो. या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मानानं उभा केलं. अरे पहिली कर्जमाफी ही देवेंद्रजींनी दिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला. एवढ्यावर हे थांबले नाहीत, तर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दर महिन्याला दर वर्षाला 12,000 दिलं. आता परत साहेबांनी सांगितलं 12चं 15,000 करतोया. तेवढ्यावर साहेब थांबले नाही. साहेब म्हणले शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंत, मोटारीला वीज फुकट. आता नुसतं बटन दाबायचं आणि गोधड्यात येऊन झोपायचं. लाईट बिल येणार नाही. अरे आम्हाने 15,000 दिलं, लाईट फुकट दिली, दुधाला 7 रुपये प्रति लिटर अनुदान दिलं. एवढ्या साहेब थांबलं नाही. साहेबाच्या लक्षात आलं की लाडक्या बहिणीला बी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून आता महिन्याला 1500 द्यायला लागले. आता परत अजून वाढ करणार आहेत, म्हणजे महिन्याला 2100 येणार आहेत. पण गड्यानो तुम्हाला मी सांगतो, तिने ठरवलंय महिन्याला 2100 द्यायचं.
बायकोला गोड बोलायचं. जर तुम्ही तिला म्हणला कमळाकडे बटन दाबायचं नाही तर 21 बंद होणार आणि आपला भाकरी तुकडा बी बंद होणार. अरे हे म्हणत आहेत गावगाड्यातल्या माय माऊलीला का दिलं? अरे महाराष्ट्रामध्ये असा एकमेव मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले 2014ला की ज्यानं दवाखाना काढला नाही, मेडिकल कॉलेज काढलं नाही, कारखाना काढला नाही, सूतगिरण काढली नाही. त्या माणसानं डांबर खाल्लं नाही, मुरुम खाल्ला नाही. एकमेव या राज्याला मुख्यमंत्री असा झाला की त्यानं सगळी तिजोरी गावगाड्यासाठी रिकामी केली, गावगाड्यासाठी रिकामी केली. अरे जत तालुका हा दुष्काळी तालुका. अरे या तालुक्याला हिरवागार कोट्यावधी रुपयाचा निधी केंद्रात आणून हा तालुका सुजलाम सुफलाम जर कुणी केला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. हे त्याचं नाव आहे. प्रॉब्लेम काय झाला? या देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागले ते माहिती आहे का? कारण आपण शेतकरी माणसं आहे, आपल्या घरात गाय असत्या. तसं राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे, गाय. आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसवाले असतील, याने देवेंद्रजीला का घेरलं माहित आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, त्या गायची जी कास आहे त्या कासला 4 थान आहेत, या अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि 3.5 थानातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्रजी काय म्हणले, 4ही थान ही वासराचीच आहेत, मी सगळं दूध वासरालाच देणार. मग पवार साहेबाला 9वा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणलं माझ्या चिल्या पिल्यांचं कसं होयाचं? अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्याने कारखाना हाणलं, बँका हाणल्या, सूतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? अरे या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती अरे हास्य फुलवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला गोपीचंद पडळकरला का निवडून द्यायचंय? तर गोपीचंदला एवढ्यासाठी निवडून द्यायचंय, या जत तालुक्याला शेवटच्या गावाला शेतीला पाणी मिळालं पाहिजे, या जत तालुक्यातल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून आपल्याला गोपीचंद पडळकर यांना निवडून द्यायचं आहे. भावांनो, खरं बघितलं तर मी काल भाषण ऐकलं उद्धव साहेबांचं. उद्धव साहेब म्हणले एक जॅकेटवालं, एक अजून काय बोललं, एक दाढीवालं. अरे उद्धव साहेबाला विचारा, अरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्व जागृत ठेवलं आणि तुम्ही दाढ्या कुरवळत बसलाया. अरे तुम्हाने एका बाजूला उद्धव साहेब तुमच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात काय होतं? तुम्ही घरातनं बाहेर निघाला नाही, पण शेतकऱ्याचा भाजीपाला सडला,
दूध रस्त्यावर सांडलं. अरे तुम्ही 1 रुपया सुद्धा माझ्या शेतकऱ्याला गावगाड्याला मदत केली नाही. आणि म्हणून आता तुम्हाला मत मागायचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अजिबात अधिकार नाही. आणि म्हणून भावांनो, सर्व समाजाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व देवेंद्रजींच्या रूपानं या महाराष्ट्राला राबलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली यावेळी सरकार हे महायुतीचंच येणार आहे. तुम्ही फक्त गावागावात जावा, प्रत्येकाला समजावून सांगा माझं मत विकासाला. कुणी किती टीका केल्या, जातीभेद केला, तर जातीभेदाला थारा देऊ नका. सगळ्या जाती पाती विसरा आणि मातीसाठी संघटित व्हा. आपल्या टीका केली तर उत्तर एकच द्यायचं सोशल मीडियातनं, एक छंद गोपीचंद. दुसरं उत्तर द्यायचं अजिबात नाही. अरे येणारं सरकार, साहेबांनी सांगितलंय की आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी सुद्धा देणार आहे. त्यामुळं आपलं 10,000, 20,000, 25,000, 50,000 सगळं कर्ज आता माफ होणार आहे. आणि साहेब मी विनंती करतो, जिल्हा मध्यवर्ती आमची बँक आहे, ती ठराविक गड्यांनीच लुटून खाल्ली या. पहिल्यांदा त्या बँकेवर प्रशासक बसवा आणि सारं गडी आत ढकला. त्याशिवाय हा जिल्हा स्वच्छ होणार नाही. आणि म्हणून भावांनो, या सरकारनं अंगणवाडी सेविकाला पगारवाढ दिली, आशा वर्करला पगारवाढ दिली, कोतवालला पगारवाढ दिली, पोलीस पाटलाला पगारवाढ दिली, शेतकऱ्याची कर्जमाफी करायचा निर्णय घेतला, लाडक्या बहिणीला 1500वरनं 2100 देण्याचा निर्णय घेतला, गावगाड्यातल्या शेतकऱ्याला शेतामध्ये जायला पानंद रस्ते करण्याचा निर्णय घेतला. म्हणून आता एकच मत, कमळ कमळ, बाकी काय असणार नाही. हे गावागावात जाऊन तुम्ही सांगा. आणि निश्चितपणानं जतचा विजय एवढा मोठा असणार आहे. तुम्ही गोपीचंदला विजय करायचं, मी हळू साहेबाच्या कानात सांगतो, त्याला मंत्री करून इकडं पाठवायचं. पण हे बी साहेबाला सांगतो, त्याला पाठवताना मला बी तसंच पाठवायचं. अरे काळजी करू नका, एक लढाऊ माणूस या जत तालुक्यामध्ये देवेंद्रजींनी उभा केलेला आहे. तुमच्या विश्वासावर, तुमच्या भरवशावर, गावगाड्याच्या भरवशावरती, शेताभातामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याच्या भरवशावरती एक हिरा तुमच्या माथेमध्ये उभा केलाय. मला माहित आहे की गोपीचंद पडळकर हा जीवाचं रान जत तालुक्याच्या विकासासाठी करेल. तो हितच झुंजेल, हितच राबेल आणि हितच ध्येय ठेवेल. पण हा रणसुंदर माणूस विधानसभेमध्ये गेला पाहिजे. एकदा ह्याला आमदार करा. सगळी गुंडागर्दी जत मधली मोडून टाकतया, सगळं गुंड पळून जाते. ते सामान्य माणसाला सन्मानानं जगण्याची एक व्यवस्था या जत तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आदरणीय देवाभाऊ आज त्यांना आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा हा कुठून सुरू केला? जत तालुक्यापासून सुरू केला आहे, जत तालुक्यापासून. आणि म्हणून आपला विजय हा असा असला पाहिजे की आपल्या विरोधातला उमेदवार कुंभकर्णाच्या अवस्थेत गेला पाहिजे, असा विजय मिळवूया. धन्यवाद. जय हिंद. अत्यंत परखड असं मार्गदर्शन सदाभाऊंनी केलं. या ठिकाणी माननीय
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सत्कार जत तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। साहेबांना विनंती आपण त्या सत्काराचा स्वीकार करावा आणि आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्कार समारंभाला दाद द्यायची आहे। एक महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा हे विजन डोळ्यासमोरून ठेवणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सत्कार आपणा सर्व जतवासियांच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्कार समारंभाला दाद द्यावी। त्यासोबत दानम्मा देवी देवस्थान समितीचे उपाध्यक्ष सन्मान्य CR गोपी साहेब आणि त्यासोबत आप्पासाहेब नामद यांच्या हस्तेही या ठिकाणी दानम्मा देवीची प्रतिमा देऊन सन्मान केला जातोय। संपूर्ण कष्टकरी शेतकरी आणि कामगार वर्गाचा बुलंद आवाज आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते। त्यासोबत मुस्लिम समाज संघटनेच्या वतीनं मुस्लिम समाजाचे तालुकाध्यक्ष सन्मान्य सलीमभाई गवंडी हेही या ठिकाणी सत्कार करतायत। त्यासोबत आत्ताच पक्षप्रवेश केलेले जत नगरपालिकेचे सर्व नगरसेवक यांच्या हस्तेही फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय आणि आपल्या सर्वांना राजेंद्र कोळेकर सर यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। भूमिपुत्रांच्या मधले हे एक भूमिपुत्र होते। गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज राजेंद्र कोळेकर सर हे पक्षप्रवेश करतायत आणि यानंतर आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात तो आपला बहुजनांचा बुलंद आवाज आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी साहेब काय झालंय, आज आम्ही इतकं भारावून गेलोय की आमचा विधानसभा क्रमांक आहे 288 म्हणजे शेवटचा नंबर आमचा आहे आणि तुम्ही आम्हाला नंबर 1 वरती आणताय। आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जतची चर्चा आहे ती आपल्यामुळं आहे, भाजपामुळं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचा देशातली सगळ्यात मोठी पार्टी, जगात सगळ्यात जास्त सभासद असणाऱ्या पार्टीचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी असलेल्या पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते जतमध्ये होतोय। हे आम्हा सगळ्या जतकरांना अभिमानाची गोष्ट आहे। तुम्हाला वाटतोय ना सगळ्यांना अभिमान? देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद द्या। सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून सगळ्यांनी आभार माना। सर्वजण उभा राहून धन्यवाद द्या। हजारो वादळं अंगावरती झेलून ज्या व्यक्तिमत्वानं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीनं रोवून धरलेली आहे असे देवाभाऊ आज आपल्या समोर आलेले आहेत। खरं तर मी असेल, आम्ही सगळे जतकर असेल, जत तालुका असेल, साहेब 1000 हत्तीचं बळ आलंय आपल्या आजच्या येण्यामुळं आणि आम्हाला आता विश्वास पटलाय की आज प्रचाराचा शुभारंभ जतमधून होतोय तर विकासाचा शुभारंभ सुद्धा जतमधूनच होईल। कारण अनेक पार्ट्यांच्या पाठीमागे इथल्या तालुक्यातली लोक राहिली परंतु जत तालुक्याचा दुष्काळांचा कलंक कृष्णामाईच्या पाण्यानं धुण्याची क्षमता फक्त देवाभाऊंच्या मध्ये आहे, फक्त देवाभाऊंच्या मध्ये। साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 60% तालुका हा जलमय झालाय। कृष्णामाईचं पाणी 60% भागात आलंय आणि राहिलेल्या 40%साठी साहेब तुम्ही 2000 कोटी रुपये दिले, त्याचं टेंडर झालं पण नारळ फोडायला तुम्ही आला नाही। म्हणजे बघा नेता कसा असावा। 10 लाखाचं सभा मंडपाचं काम करायचं म्हटलं
तर आमदार म्हणतोय 4 बोकडं कापा, वाजंत्री लावा, हलग्या लावा, तर मी तुमच्या गावात येतो, माझा मोठा बॅनर लावा. 2000 कोटीचं काम सुरू झालं, पण आमच्या नेत्याला वाटलं नाही की तिथं जाऊन नारळ फोडावा, पब्लिसिटी करावी, बॅनर लावावे. हे वेगळं पण आपल्या नेतृत्वामध्ये आहे. 2.5 वर्ष आमच्याच जिल्ह्यातले नेते जलसंपदा खात्याचे मंत्री होते साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, परंतु 50 रुपयाचा निधी सुद्धा मैशाळ योजनेसाठी दिला नाही, टेंबू योजनेसाठी दिला नाही. पण इथून 800 किलोमीटरवरती नागपूर आहे आणि साहेबांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळं जतमधल्या सगळ्या लोकांना आजची उत्सुकता होती की तुम्ही आज प्रचाराला येणार आहात, तर इतक्या सगळ्या लोकांनी ठरवलं की मोठ्या संख्येनं जायचं आणि देवाभाऊचं स्वागत करायचं. बरोबर ना? तुम्हाला आता विश्वास आहे ना जतचा विकास होईल? अरे ही क्षमता आपल्या नेत्यामध्ये आहे. नुसत्या जतचा दुष्काळ ह्यांनी मिटवला नाही साहेबांनी. जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा, जेव्हा उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा खात्याचे मंत्री झाले तेव्हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याचं नंदनवन करणं, महाराष्ट्रातल्या माळ रानाला हिरवा शालू नेसवण्याचं काम, हे पुण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलंय. मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये पाणी दिलेलं आहे आणि त्यामुळं आता सगळ्या लोकांचं डोळं लागले देवेंद्र फडणवीस साहेब काय करणार या महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक चाणक्यांना घरी बसवलेलं आहे, घरी बसवलंय आणि त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही साहेब. इथून हाकेच्या अंतरावरती आमचं बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबा काशीलिंग आहे आणि काशीलिंग भोळा आहे आणि त्या भोळ्या काशीलिंगाची नजर ही तुमच्यावरती आहे, त्यांचं संरक्षण कवच तुमच्यावरती आहे. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. आणि यल्लम्मा देवी आणि धानम्मा देवीचा आशीर्वाद आहे देवाभाऊंच्या आणि आपल्या जतकरांच्या सगळ्यांच्या पाठीशी. निश्चितपणे इथं क्रांती होणार आहे. जत ही क्रांती आहे, क्रांतीभूमी आहे की नाही? तुम्ही म्हणणार आहे जत क्रांतीभूमी कसं काय म्हणतोय? होय, एक पाऊस पडल्यानंतर एका पावसाच्या पाण्यावरती वर्षभर पुरेल एवढं अन्न पिकवणारे आमचे शेतकरी आहेत, एका पावसाच्या पाण्यावरती. आणि त्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी मेहनतीनं स्वतःच्या पायावरती पोरांना उभा केलाय. आज अनेक पोरं आमचे अधिकारी आहेत, आज अनेक मुलं उद्योजक झालेले आहेत, परंतु जो पूर्व भाग आहे 65 गावं, त्या गावामध्ये पाणी पोचवण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे. टेंडर झालंय, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं लागून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागून आपण आता ते काम पूर्ण करून घेऊ. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका साहेब. माझ्यावरती विरोधक सगळे टीका करतायत, तुटून सगळे पडतायत, पण आम्ही त्यांच्यावरती टीका करत नाहीत. विरोध पार्टीमध्ये आमचा कोणी दुश्मन नाही. मी वेळोवेळी गावागावात सांगितलं. पत्रकार मला विचारतायत की जगताप साहेब तुमच्यावरती हे बोलले, विक्रमदादा हे बोलले. अरे मी म्हटलं जगताप साहेब आमचे शत्रू नाही आहेत, विक्रमदादा आमचा शत्रू नाही आहे. आमचा शत्रू आहे दुष्काळ, 1 नंबरचा शत्रू आहे दुष्काळ. आणि तो फडणवीस साहेबांच्या साथीनं तो आम्ही दुष्काळ हटवणार आहे. तुम्हाला विश्वास आहे की नाही? दुष्काळ हटेल असं वाटतं की नाही? 1,00,000% सांगतो, माननीय देवेंद्रजी साहेबांच्या नेतृत्वात दुष्काळ हटणार. आमचा 2रा नंबरचा शत्रू आहे 35,000 माय माऊले आमच्या ऊस तोडीला जातात, त्यांच्या हातातला ऊसाचा कोयता आमचा नंबर 2चा शत्रू आहे आणि तो कोयता आम्हाला हद्दपार करायचा आहे. बरोबर की नाही? ऊसाचा कोयता आम्हाला हद्दपार करायचा आहे. आणि साहेब 3रं, या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे आणि ती बेरोजगारी ही आमच्या 3 नंबरची शत्रू आहे. आणि ती बेरोजगारी संपवण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्योग मंत्री महोदयांना सांगून जत तालुक्यामधल्या उमदी गावामध्ये 560 हेक्टरमध्ये आपण जी MIDC साहेब दिलेली आहे, शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे. आता तुम्ही सरकारमध्ये नंतर आल्यानंतर आमच्या MIDC मध्ये आमच्या सगळ्यांच्या वतीनं एकच विनंती आहे की एक आंतरराष्ट्रीय कंपनीचं युनिट तुम्ही जतला दिलं पाहिजे. ही तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे. कारण लोक बोलतात की एवढ्या इंटरनॅशनल ब्रँड कसा काय येणार? अरे आमचा ब्रँड आहे ना इंटरनॅशनल, त्यामुळं कुठल्याही कंपन्या इथं येऊ शकतात. आमचा ब्रँड असा कसा आहे, टाटाचा ब्रँड कसा आहे,
तसा आमचा देवाभाऊ हा ब्रँड आहे. निष्कलंक, चारित्र्य संपन्न, धाडसी, निर्णय क्षमता, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं, असा ब्रँड आमच्याकडे असल्यानंतर अरे दुष्काळ काय घेऊन बसलाय? एवढे सगळे भले भले प्रस्थापित घरात बसलेले आहेत. दुष्काळ संपवणं हे ह्यांच्या हातातलं काम आहे आणि ते 1,00,000% होऊ शकतं. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. आणि म्हणून जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोबत तुम्ही अनेक वेळा राहिलाय. आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणार आहे. महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे साहेब. सगळ्या जनतेला माझी विनंती आहे साहेब. जत नगर परिषद होऊन 12 वर्ष झाली. आमच्या जतला बसायला नगर परिषदेची इमारत नाही साहेब. हे सगळे माझे नगरसेवक मित्र आहेत. एवढा मोठा तालुका, एवढं मोठं शहर, नगर परिषदेची इमारत नाही, गावामध्ये रस्ते नाहीत. तुम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी पाण्याची योजना दिली 78.94 कोटी रुपयाची. 10 दिवस या शहरामध्ये पाणी येत नाही, 10 दिवस. आज तुमच्या कृपेनं त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर आचारसंहितेच्या नंतर मिळेल आणि जत शहरातल्या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने, मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाली आहे. मित्रांनो, का नाही याच्या अगोदर काम झालं? 78.94 कोटी रुपये का नाही तुम्हाला मिळाले? इथल्या आमदार महोदयांचे सख्खे मावसभाऊ मंत्री होते, सरकार त्यांचं 2.5 वर्ष होतं, पण न्याय मिळाला नाही. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आम्ही विकासाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे विनंती करतोय आणि विकास करण्याची क्षमता आमच्या सरकारमध्ये आहे. सदाभाऊंनी अनेक गोष्टी सांगितल्या की साहेबांनी आणि सरकारने काय काय केलं. अरे आमचं गाव म्हणजे काय आहे? गाव म्हणजे आमचं शिक्षण, झडपीची शाळा, गाव म्हणजे अंगणवाडी, गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामपंचायतमधला सिपाई, ग्रामसेवक, अंगणवाडीची मदतनीसताई, अंगणवाडीच्या आपल्या अंगणवाडीताई, इकडं शिक्षण सेवक, कोतवाल, पोलीस पाटील, रोजगार सेवक, हे म्हणजे गाव आहे. ह्या लोकांचे प्रश्नच मिटत नव्हते. अरे पोलीस पाटलांना 8,000चं मानधन वाढ दिली, कोतवालांना 7,500 मानधन वाढ दिली, परत 10%ची मानधन वाढ केली. शिक्षण सेवकाचा पगार वाढवला, ग्रामसेवक कंत्राटी त्यांचा पगार वाढवला, अंगणवाडी ताईंचा पगार वाढवला, आशा वर्करांचा पगार वाढवला, मदतनीस ताईंचा पगार वाढवला. रोजगार सेवकांना मानधन नव्हतं, 8,000 मानधन सुरू केलंय. एवढ्या घटकांनी जरी काम केलं बाबांनो तर सरकार 100% बसू शकतं. लाडक्या बहिणी आणि बोनस आहेत आपल्याला. लाडकी बहीण कुणाचं ऐकत नाहीत. तुमच्यातला एखादा फुटला तरी माझी ताई फुटत नाही, चिंता करू नका. विरोधकांनी काय टीका केली? 1,500 मध्ये काय होतंय? विरोधकांनी काय टीका केली? 1,500 मध्ये काय होतंय? अरे 1,500 रुपयाचा ताज हॉटेलमध्ये बसून कॉफी पिणाऱ्याला आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये 1,000 रुपयाचा चहा पिणाऱ्याला 1,500 रुपयाची किंमत कळणार नाही. परंतु ताप आल्यानंतर, थंडी आल्यानंतर, सर्दी आल्यानंतर, कणकण आल्यानंतर 50 रुपये इंजेक्शनाला नाहीत म्हणून माझी ताई 4 दिवस अंतुरणाला खिळून राहते. त्या ताईला 1,500 गाडीच्या चक्रा एवढे वाटतात की नाही? आणि त्यामुळं आपण ताकदीनं सक्षमपणे माननीय फडणवीस साहेबांच्या बाजूने उभा राहायचं आहे. साहेब तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला खूप काळजी आहे. आम्हाला गेल्या 8 दिवसामध्ये कळालं. तुम्ही सांगा साहेबांना काय खरी परिस्थिती आहे. सगळं एकदम ओके आहे, चिंता करू नका. डॉक्टर आळणी साहेब जातायत, आमचे सगळे सहकारी इथं व्यासपीठावरती आहेत. आज परशुराम मोरेंनी प्रवेश केला आहे, एकदम डॅशिंग आहेत. त्यांच्या मागे 1,000-2,000 पोरं शहरामध्ये आहेत. सगळी टीम जोरामध्ये काम करते. सगळे महायुतीची लोक ताकदीनं आपल्या सोबत आहेत. तुम्ही अजिबात चिंता करू नका. संजय तेली आहेत, सगळ्यांची आता नावं घेत नाही, नाराज होऊ नका. वेळ कमी आहे, साहेबांना जायचं आहे. परंतु खूप ताकदीनं सगळी लोक आपल्या बाजूनं, महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभे आहेत. 1,00,000% ही लोक मला चांगल्या मतानं निवडून देतील. पुढं किती जरी पैसेवाला असला, किती जरी प्रस्थापित असला तरी काही अडचण येणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पडळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व जतकर नक्कीच यांना विजयी बनवून देऊ. जतकरांच्या दृष्टीनं आजची ही सभा एक खूप ऐतिहासिक सभा आहे. या सभेच्या ठिकाणी आजपासून 30 वर्षापूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती
आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होते आहे. त्यामुळं या ऐतिहासिक सभेचे आपण सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत. ही जतची भूमी सिंदूर लक्ष्मणाची क्रांतिकारकांची भूमी आहे. यानंतर विकसित महाराष्ट्राचं विजन घेऊन शंखनाद करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब, जोरदार टाळ्या. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. क्रांतीवीर सिंदुरी लक्ष्मण यांच्या या भूमीमध्ये आपल्या समोर उपस्थित होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत बिरोबाच्या चरणी चांगभलं म्हणतो. आणि आज ज्यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे ती महाराष्ट्राची मुलूक मैदान तोप गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराकरता उपस्थित झालेले माझे सहकारी मंत्री सुरेश खाडेजी, सदाभाऊ खोत, डॉक्टर रवींद्र आरळी, दीपक आबा म्हैसाळकर, ब्रह्मानंद पडळकर, शिवानंद हैबतपुरे महाराज, दौलत नाना शितोळे, श्री आर के पाटील, श्री संजय पाटील, श्री अप्पासो नानवद, श्री चेतन सिंग केदार सावंत, श्री संदीप गिड्डे, सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुनील पवार, अंकुश हवाळे, संतोष मोटे, सुभाष कांबळे, संजय कांबळे, किरण शिंदे, सरदार पाटील, संजय तेली, विक्रम ताड, डॉक्टर सार्थक हट्टी, आकाराम मसाळ, सलीम गावंडी, दिग्विजय चव्हाण, परशुराम मोरे, प्रभाकर जाधव, राजू यादव, सुजाता पाटील, चंद्रशेखर गोबी, अण्णा भिसे, प्रमोद हिरवे, डॉक्टर ममताताई तेली, प्रकाश मोटे, तेजस्विनीताई वनमने, शिवराय बिडगर, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, पण मी माफी मागतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या माझ्या प्रचाराची सुरुवात मी जतपासनं करतोय. माझ्या सभा जे लोक त्या ठिकाणी मॅनेज करतात त्या पार्टीच्या टीमने माझ्यासमोर यादी ठेवली 1 नंबरपासनं 288 पर्यंत. म्हणाले, साहेब आम्हाला टिकमार्क करून द्या, आपली सभा कुठे कुठे घ्यायची. मी म्हटलं, अरे यादी उलटी झाली, 1 पासनं सुरू करू नका, 288 पासनं सुरू करा. लोकांकरता हा मतदारसंघ शेवटचा असेल, लोकांकरता सीमेवरचा असेल, माझ्याकरता हा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे. आणि याचं कारण हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा प्रवेशद्वार तर आहेच, पण माझा गोपीचंद या ठिकाणी लढतोय. आणि म्हणून मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे, मी सभेची सुरुवात इथनं केली, 1 नंबर या मतदारसंघाला दिला, तुमचा आशीर्वाद गोपीचंदला मिळाला. पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ देखील जत करून दाखवीन, हा विश्वास तुम्हाला देण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आज आपण पाहू शकतो, गोपीचंद पडळकर म्हणाले, आमची लढाई व्यक्तीशी नाही आहे,
आमची लढाई दुष्काळाशी आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष दुष्काळाचं राजकारण करणारे लोक आपण बघितले. याच जत तालुक्याबद्दल एक अतिशय काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले होते, अरे जतमध्ये पाणी पोचलं तर माझ्या साखर कारखान्याला ऊसतोड कामगार मिळणार नाही, त्यामुळे इथे पाणी पाठवू नका. वर्षानुवर्ष सातत्याने या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा भाग, मग तो सातारा जिल्ह्यातला काही भाग, सांगली जिल्ह्यातला काही भाग, सोलापूर जिल्ह्यातला काही भाग, हा जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवण्यात आला. इथला माणूस मागे राहायला पाहिजे, तो गुलाम राहायला पाहिजे, तो विस्थापित राहायला पाहिजे, म्हणून मुठभर प्रस्थापितांनी या भागाचा दुष्काळ दूर करण्याकरता कधीच प्रयत्न केले नाहीत. पण मला सांगताना आनंद वाटतो, 2014 साली तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि 2022 साली पुन्हा राज्याचा पाटबंधारे इरिगेशनचा मंत्री झालो. ही जी 7.5 वर्ष मला मिळाली, या 7.5 वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले. गोपीचंद, मी तुमच्या साक्षीनं यांना शब्द देतो, अरे तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला असेल, येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. दुष्काळाला भूतकाळ करण्याची ताकद आज या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे. अरे कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना 8,272 कोटी रुपये आपण दिले आणि म्हैसार विस्तारित योजनेला 2,000 कोटी रुपये आपण दिले. अरे या जतमध्ये 64 गावांचा दुष्काळ हा नेहमी करता भूतकाळ करण्याचं काम आपण करतो आहे. दुष्काळी तालुका, दुष्काळी गावं अशा प्रकारची ओळख ही पूर्णपणे पुसून टाकणार आणि त्या ठिकाणी बागायती शेती होणार, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण केली. आज आपण पाहू शकतो, टेंबूची योजना असेल, म्हैसाळची योजना असेल, सगळ्या योजना युती सरकारच्या काळात 95ला सुरू झाल्या. 99 ते 2014 कुलूप बंद होत्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर यातली प्रत्येक योजना मी सुरू केली. मला आजही आठवतं की ज्यावेळी आम्ही सांगोल्याला ती उपसा सिंचन योजना केली, त्यावेळी गणपतराव देशमुख देखील म्हणाले होते की 50 वर्ष मी संघर्ष केला, पण काँग्रेस जे करू शकली नाही ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं करून दाखवलं. अशा प्रकारचा लढा हा दुष्काळाच्या विरुद्ध आपण केला. टेंबू उपसा सिंचन योजनेला 7,370 कोटी रुपये आपण दिले. सांगली जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं. आणि आता एवढंच करून आपण थांबणार नाही आहोत. याच्या पुढे केवळ उपसा सिंचन योजना करून थांबायचं नाही. आता आम्ही सुरू केलं, उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जा त्या ठिकाणी द्यायची, जेणेकरून शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेच्या विजेचं बिल हे भरावं लागणार नाही. आणि राज्यातला पहिला प्रकल्प कुठे केला? म्हैसाळ सौर ऊर्जा प्रकल्प. हा कृष्णा नदीतनं जे पाणी म्हैसाळ योजनेतनं उचललं जातं, 200 मेगावॅट वीज त्याला लागते. ही सगळी 200 मेगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उचलण्याचा निर्णय आपण केला आणि त्या पहिल्या प्रकल्पाची सुरुवात आपण या ठिकाणी केली. म्हणजे शेतकऱ्याला पाणी देखील देणार, शेतकऱ्याला वीज देखील मोफत देणार, शेतकऱ्याची कर्जमाफी देखील करणार, शेतकऱ्याला किसान सन्मान मध्ये 15,000 रुपये देखील देणार आणि उपसा सिंचन योजना ही सौर ऊर्जेवर आणून त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडणार नाही. याची तजवीज करणारं सरकार जर कुठलं असेल तर ते तुमचं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे. खरं म्हणजे आज ज्या प्रकारे वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी सुरू केली आहेत, समाजातल्या प्रत्येक
घटकाला सोबत घेऊन आपण चालतोय. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष आमचा लिंगायत समाज आहे, पण या लिंगायत समाजाचा विचार कुठल्या सरकारने केला नव्हता. आम्ही निर्णय केला की लिंगायत समाजातले जे आमचे तरुण आहेत, या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आणि म्हणून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये आमच्या लिंगायत समाजाकरता सुरू करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. आमचा रामोशी समाज ज्या राजे उमाजी नाईकांनी छत्रपती शिवरायांना वंदन करत इंग्रजांना खऱ्या अर्थानं सळो की पळो करून सोडलं, त्या रामोशी समाजाकरता आमचे दौलत नाना या ठिकाणी आहेत, त्यांचीच मागणी होती. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आपल्या सरकारने केलं, आणि रामोशी समाजाला पहिल्यांदा राजाश्रय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. लोणारी समाज ज्या समाजाकडे सर्वाधिक दुर्लक्ष सरकारचं होत होतं, त्या लोणारी समाजासाठी विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ तयार करून लोणारी समाजातल्या आमच्या तरुणांना देखील हाताला काम मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने सुरू केली. आणि नाभिक समाजाकरता देखील संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ आपण तयार केलं. खरं म्हणजे यादी मोठी आहे, पण समाजातले जे वंचित घटक आहेत, या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आम्ही करतोय. आणि मला सांगायचं आहे, या जतमध्ये केवळ पाणी देऊन आम्ही थांबणार नाही. अरे गोपीचंदजी, तुम्ही तर जतची शहराची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेतली, तुम्ही या ठिकाणी एक मोठी MIDC मंजूर करून घेतली. गोपीचंदनी MIDC मंजूर केली आहे, उद्योग देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसची आहे. माझ्या गोपीचंदला विधानसभेत पाठवा, उद्योगाचं पत्र देऊनच या ठिकाणी जतला परत पाठवतो. महाराष्ट्रामध्ये एकूण देशात जेवढी गुंतवणूक आली, आपल्या सरकारने त्या गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. म्हणजे एकूण इंडस्ट्रीतली सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली गुंतवणूक जी आहे, संपूर्ण देश मिळून 48%, आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 52%. अरे ही गुंतवणूक माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या हाताला काम देणार आहे. माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज लाडकी बहीण सारखी योजना आपण आणली. आम्ही लाडकी बहीण योजना आणल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. लाडक्या बहिणींनो, समजून घ्या, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, पण तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत. काँग्रेसचे हे तुमचे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले. नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख कोर्टामध्ये गेले, आणि कोर्टात त्यांनी मागणी केली, लाडकी बहीण योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा, महिलांना 50% एसटीत दिलेली सवलत बंद करा. सावत्र भावांच्या पोटात दुखतंय, कधीतरी महिलांना काही मिळतंय, पण चिंता करू नका. जोपर्यंत तुमचे भाऊ मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले आहेत, तुमच्या योजनेला नखाचा धक्का देखील आम्ही लागू देणार नाही. आणि कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पुन्हा आशीर्वाद मिळाला की 1500 नाही 2100 रुपये देण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच घोषित केलेला आहे. त्यामुळे एकीकडे सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. महिला असतील, शेतकरी असतील, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आम्ही घडवतो. अरे आता तर पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही, 24 तास वीज देता येईल ही तजवीज आम्ही सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना रात्री शेतीत जाऊन काम करावं लागणार नाही.
दिवसा शेतीमध्ये त्यांना 12ही महिने वीज मिळेल. 16,000 मेगावॅटची सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प बांधकाम सुरू केलं. 2 वर्षात प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम आम्ही करणार आहोत. बंधू भगिनींनो, ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टीचे उमेदवार मतं मागतायत. आज राहुल गांधी देखील महाराष्ट्रात आले आहेत. खरं म्हणजे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे, राहुल गांधी ज्या प्रकारची मोठ बांधतायत या महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातक आहे. भारत जोडो नावाचं संघटन सुरू केलं. आम्हाला वाटलं भारत जोडो किती चांगलं काम आहे, भारत जोडो करतायत किती चांगलं काम करतायत. आता लक्षात आलं त्या भारत जोडो मध्ये 150-200 संघटना आहेत. यातल्या 100च्या वर संघटना अराजक पसरवणाऱ्या संघटना आहेत, अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना आहेत, एनार्किस्ट संघटना आहेत, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर समाजामध्ये विद्वेष कसा तयार होईल, समाजामध्ये दुर्भावना कशी तयार होईल, समाजाचा विश्वास कसा त्या ठिकाणी कमी होईल, देशाच्या संविधानाहून, देशाच्या सुप्रीम कोर्टावरनं, देशाच्या व्यवस्थेवरनं समाजाचा विश्वास कसा कमी होईल याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना या राहुल गांधींच्या भारत जोडो मध्ये या ठिकाणी सम्मिलित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बंधू भगिनींनो, हे भारत जोडो आंदोलन नाही, भारत तोडो आंदोलन आहे. आणि माझा राहुल गांधींना सवाल आहे, या अल्ट्रा लेफ्टिस्ट लोकांकरता तुम्ही संविधानाच्या नावाने लाल पुस्तक का दाखवताय? लालच पुस्तक तुमच्या हातामध्ये काय आहे? कोणाला तुम्ही लाल पुस्तकातनं इशारा देताय? बंधू भगिनींनो, सोपं नाही आहे. आपल्या समाजाची वीण हे पूर्णपणे तहस नहस करण्याचं षडयंत्र हे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष करतोय. हा त्यांचा प्रयोग आहे. या महाराष्ट्रामध्ये अराजक तयार करायचा आहे. पण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला तर अराजकता नाही, या महाराष्ट्राला विकास मिळेल. शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता आम्ही मैदानामध्ये आलो आहोत. आणि तुम्ही जर या ठिकाणी आमच्या गोपीचंदला निवडून दिलं, मी तुम्हाला सांगतो तुमच्या विकासाची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतोय. अरे गोपीचंद आणि देवा भाऊ मिळून या जत मध्ये एक मोठं परिवर्तन करून दाखवतील. आणि त्याकरता आमच्या गोपीचंदला मुंबईला विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उपमुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीनं आपणा सर्व जतकरांना आवाहन केलं, त्या आवाहनाला सर्व जतकरांनी दाद नक्की द्यावी. येणाऱ्या विधानसभेमध्ये गोपीचंद पडळकर यांना नक्कीच पाठवूयात ही विनंती आहे आणि अपेक्षा आहे. धन्यवाद. सर्वांनी सावकाश जायचंय. थोडं साऊंड थोडं कमी करा. लोग लाज छोड़ चुके दुर्योधन तमाम है. सर्वांना विनंती आहे, सावकाश जायचं आहे.